दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तब्बल आता शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांचा पॅकेज सरकारतर्फे जाहीर करण्यात आला। 100% आता तुम्हाला पीक विमा जमा होणार अशी माहिती आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेली आहे। राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यातील पैसे मिळाले नव्हते अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आता वाटप वितरण करणार असं त्यांनी सांगितलं की त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आता पैशाचं वितरण सुरू झालं। असं भरपूर दिवसांपासून जो पीक विमा आता त्यांचा रखडलेला होता त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अग्रिम पीक विमा, आता अग्रिम पीक विमाची जे काय आता रब्बी पीक विमा, दोन्ही पीक विमा आता सरकारच्या माध्यमातून त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे। आता बघा पीक विम्याचा पहिला टप्पा वितरण झालेला आहे, हे सर्व शेतकऱ्यांना माहीतच आहे। आता निधी जमा होता, कारण की बघा या महत्त्वाच्या निर्णयानुसार आणि बघा सरकारपासून या सर्व शेतकऱ्यांच्या बांधवांच्या खात्यामध्ये निधी वाटपाची प्रक्रिया त्यांनी सुरू केली। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने मोठा निर्णय आता घेतलेला आहे। जे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये निधी मिळाला नव्हता त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता बघा दुसऱ्या टप्प्यातील निधी मंजूर केलेला आहे। त्यांना आता सर्वांना आनंदाची बातमी असून की बघा दुसऱ्या टप्प्यात देखील आता मंजुरी मिळालेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये 20,000 रुपये हेक्टरी बघा त्यांना आता पैसे मिळणार आहे। काही जिल्ह्यांत 30,000 तर काही जिल्ह्यांत 35,000, 40,000, 45,000 तर 50,000 रुपयापर्यंत आता त्यांना वाटप केला जाणार आहे। हेक्टरीप्रमाणे तुमच्याकडे जितकी शेतजमीन असेल तितकाच फायदा तुम्हाला आता होणार आहे। बघा 2024 पासून 3 वर्षांमध्ये आता बघा अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आज या ठिकाणी आता निधी जमा केला जात आहे। शेतकरी बांधवांना बघा सरकारने आता मोठी माहिती तुमच्यासाठी दिलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना आता तब्बल 31,628 कोटी रुपयाचा निधी सरकारने तुमच्यासाठी मंजूर केलेला आहे। मग आता तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमीच असणार आहे। बघा या ठिकाणी सकाळपासूनच वितरण सुरू झालेलं आहे। रात्री 12 वाजेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून हे वितरण सुरू राहणार आहे। बघा 12 वाजेपर्यंत तुम्हाला आता इथं कोणत्याही हालतीमध्ये पैसे जमा होणार असं त्यांनी माहिती सांगितलेली। बघा पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता खऱ्या अर्थाने संपलेली आहे, कारण की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी यादी जाहीर झालेली आहे। पहिल्या यादीमध्ये आता बघा तुमचं नाव असेल तर तरी तुम्हाला पैसे मिळणार, नसेल तर तुम्हाला तुमच्या दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये कसं नाव चेक करायचं ते देखील सांगतो। चिंता आणि काळजी करण्याची आवश्यकता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पडणारच नाही। बघा सरकारच्या माध्यमातून पीक विमा आता तुमच्या वाटपाचा इथं प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की बघा तिसऱ्या टप्प्याची यादी देखील आता सरकारने इथं लवकरच जारी करणार आहे। परंतु बघा या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून रात्री 12 वाजेपर्यंत कोणत्याही हालतीमध्ये तुम्हाला 100% पीक विमा जमा होणार ही माहिती सरकारने सांगितलेली आहे। बघा तर शेतकरी बांधवांनो, पहा की आता कोणत्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात येईल तर कोणत्या शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यात येईल इथं पैसे जमा होणार, संपूर्ण सविस्तर डिटेलमध्ये अपडेट ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। तर बघा आता डायरेक्ट या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप व्हायला सुरुवात झाली। तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला देखील पीक विम्याचं वाटप होणार। बघा त्याने आता 3 वर्षाचं म्हणजेच बघा इथं 2024 पासूनचं जो काय आता नुकसान झालं असेल आणि 2025 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्या सर्व शेतकऱ्यांचं नुकसानीचा विचार करून सरकारने आता महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। पंचनामे देखील आता सर्व शेतकऱ्यांचे पूर्ण झालेले आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आता येणार। बघा सरकारने सरसकट पीक विमा यादी इथं सांगितली, परंतु या यादी आता सरकारने जाहीर केलेली आहे। जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच सरकारच्या माध्यमातून वाटप केला जात आहे। बघा आता पीक विमा गेल्या 3 वर्षांमधील म्हणजेच बघा 2022 आणि 23 आणि 24 आणि 25 बघा हे 3 ते 4 वर्षाचा जो काही तुमचा पीक विमा रखडलेला असेल तो देखील तुम्हाला मिळणार आहे। आणि बघा खास करून महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे 2025 मध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली। पूर परिस्थितीमुळे गुरजनावरांचं आपलं नुकसान झालं होतं। त्या व्यतिरिक्त बघा शेत जमीन सुद्धा खरडून गेली। आता पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये सर्वात जास्त 2025 मध्ये नुकसान झालं। तर त्या सर्व शेतकऱ्यांचा विचार करून आणि सर्व शेतकऱ्यांचा विचार केल्यानंतर आता सरकारने तब्बल तुमच्या खात्यामध्ये इथं बघा 28,000 पासून तर 50,000 रुपयापर्यंत तर 55,000 रुपयापर्यंत तुम्हाला इथे पैसे जमा होणार अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता 2024 आणि 25चा देखील तुम्हाला इथे पीक विमा मिळणार आहे। बघा यामध्ये कोणकोणत्या पिकांचा समावेश करण्यात आला
हे देखील सरकारने सांगितलेलं आहे. बघा, भरपूर शेतकरी बांधवांना सोयाबीन, कापूस, हळद, तूर, मूग, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकांच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विमा आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे. बघा, 50 पिकांपैकी कोणत्याही पिकांचं तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पीक विम्याचे 100% पैसे इथं मिळणार आहे. कोणतीही काळजी, कोणतीही चिंता इथं तुम्हाला प्रतीक्षा करण्याची आवश्यकताच पडणार नाही. या ठिकाणी बघा, तालुका निवास सरकारने आता रक्कम इथं जारी केलेली आहे. 75% पीक विमा बघा यादी आता या ठिकाणी सरकारने जाहीर झाली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, 2024 पासून तुमचा पीक विमा रखडलेला होता आणि खास करून महत्त्वपूर्ण सरकारने निर्णय घेण्यात आला म्हणजे 2025 मधनं. आता बघा 2025चा जो काय आता सरकारच्या माध्यमातून आता तुमचं इथं पार्श्वभूमीवरती नुकसान झालं होतं, तर याचा विचार करून सर्व शेतकरी बांधवांसाठी आता सरकारने विचार केल्यानंतर इथं पीक विम्याचं आता तुम्हाला वाटप करणं इथं पुन्हा त्यांनी सुरुवात केलेली आहे. कारण की बघा, जेव्हा आता 2025मध्ये नुकसान झालं होतं त्यावेळेस भरपूरशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम इथं मिळाली नव्हती. बघा, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्यांनी फोटोसुद्धा काढून इथं पंचनामे पूर्ण केलेले असेल असे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती सांगितलेली होती. तर त्या सर्व शेतकऱ्यांना आपण पीक विमा देणार म्हणजे देणार. कारण की बघा, पूर परिस्थिती इतकी निर्माण झालेली होती की त्यावेळेस आता बघा पंचनामे करणं शक्य नव्हतं. फक्त फोटो काढूनच आपण दुरून इथं झूम करून देखील आता पंचनामे करू शकत होतो. कारण की बघा, शेतजमीनमध्ये आता इथं जसं की 6 फुटावरती 8 फुटावरती इथं इतक्या प्रमाणे इथं पाणी साचलेलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये शेतजमीनचं नुकसान झालं होतं. त्या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने आता हे पंचनामे आता पूर्ण केलेले होते. इथं कुठलाच घोटाळा होणार नाही. बघा, पीक विमा योजनेत घोटाळे देखील इथं बरेचसे झाले असून अपात्र लोकांना देखील अर्ज भरलेले होते. बघा, आता ते देखील दिसून आलं. त्यामुळे आता सर्व लाभार्थ्यांची अर्ज प्रक्रिया चेक करून आता बघा कोणी इथं अर्ज करू लागलेलं होतं. ज्यांच्याकडे शेतजमीन नव्हती त्यांनी देखील इथं अर्ज करू लागलेले होते. बघा, इथं परभणी जिल्ह्यातील 4 लाख शेतकरी बांधवांना आणि बीड जिल्ह्यातील 8 लाख शेतकरी बांधवांना, त्यानंतर इथं महत्त्वाचा इथं जिल्हा असणार आहे म्हणजे बघा इथं सर्व लाभार्थ्यांना इथं चुकीच्या माध्यमातून अर्ज केलेले होते. तर या सर्व लाभार्थ्यांच्या इथं अर्ज आता सरकारने अपात्र केलेला आहे आणि सर्व लाभार्थ्यांचे इथं त्यांना अपात्र करून आता जे पात्र लाभार्थी असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये इथं त्यांनी तब्बल आता पुन्हा इथं वाटप सुरू केलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, तर बघा तुम्हाला आता सर्व शेतकऱ्यांना 20 जानेवारी 2026 पर्यंत 100% पीक विमा मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण आता महत्त्वाची एकच गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे म्हणजेच बघा, सर्व शेतकरी लाभार्थ्यांनी इथं फार्मर आयडी अजूनपर्यंत काढली नाही. फार्मर आयडी काढून ठेवा. तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक केल्यानंच इथं होणार नाही. लिंक तर तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड करूनच ठेवायचं आहे. त्या व्यतिरिक्त तुमच्या खात्यामध्ये डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट म्हणून तुम्हाला 500 ते 1000 रुपये इथं क्रेडिट म्हणून ठेवायचे आहे. म्हणजे तुमचं खातं बंद पडणार नाही आणि तुम्हाला कायमस्वरूपी हप्ता येणार राहणार. तर अशी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती सरकारने सांगितलेली आहे. बाकी शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यातील यादी जाणून घ्या. बघा, पहिला जिल्हा असणार आहे बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, अकोला, अमरावती, जालना, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर. त्यानंतर बघा इथं जसं की अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील आता तुम्हाला पैसे मिळणार आहे असं देखील सरकारने सांगितलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता बघा या जिल्ह्यातील राहत असाल तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी होती. सोयाबीन, कापूस, तूर, हळद, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ कोणत्याही पिकाचं जर का तुमचं 50 पैकी एका पिकाचं जर का नुकसान झालं असेल 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती होती. शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.